येळकोट येळकोट आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांचा। दौलत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दौलत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, छोट्या छोट्या खेड्यातून, शहरातून आलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांचे मुंबई या शहर नगरीमध्ये प्रथम सर्वांचे स्वागत। या मुंबई नगरीत स्वखर्चाने आलेल्या तुमच्या समाज बांधवांचे जाहीर आभार। सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा, महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर, 14 वर्षे इंग्रजांना सळो पळ करून सोडणारा तो म्हणजे माझा राजा उमाजी नाईक। माझ्या राजावर 1831 साली देशद्रोहाचा खटला चालवला गेला आणि त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा झाली। मंडळी, फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांचा जो देह आहे तो पिंपळाच्या झाडाला लटकून ठेवण्यात आला होता। तुम्हाला माहिती आहे तो देह 3 दिवस लटकून ठेवण्यात आला होता। त्याचं एकमेव कारण होतं की ब्रिटिशांना भीती होती की तसा माझा राजा तसा आणखी कोणता राजा झालाच नाही पाहिजे या देशात। अहो, इतिहासकार म्हणतात की माझा राजा हा दरोडेखोर होता। अहो, इतिहासकार म्हणतात माझा राजा दरोडेखोर होता, पण इतिहासात ही सुद्धा नोंद आहे की माझा राजा प्रति शिवाजी होता, माझा राजा प्रति शिवाजी होता। बांबोड्याचा जो खजिना लुटला गेला त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की बांबोड्याच्या खजिन्याचा फक्त 10% भाग जर उमाजी नाईकांनी आपल्या संसारासाठी वापरला असता तर माफी मागते रमणांना खोमणे साहेब, तुम्ही आज BMW, मर्सिडीज, ऑडी मोठमोठ्या गाड्यांनी आला असता। हाच आमचा प्रामाणिकपणा जो आता आम्हाला नडतोय। अहो, 1800च्या काळात माझ्या राजाला पकडून देण्यासाठी 400 बिघा जमीन आणि 10,000चा इनाम घोषित केला होता। मंडळी, छोटी गोष्ट नाही 10,000चा इनाम घोषित करणं। यातूनच कळतं की माझ्या राजाचा त्यावेळेस किती दरारा होता। आणि उमाजी नाईकांनी फक्त आपल्या समाजासाठी काय केलंय असं नाही, तर संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे। मंडळी, 1857चा उठाव हा राष्ट्रीय उठाव मानला जातो, त्यातही आपल्या समाजाचं भरपूर योगदान आहे। पण त्याआधी देखील आपले उठाव झाले उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली। तर त्यावेळेस इनामी जमिनी मिळाल्या होत्या, त्यानंतर भरपूर उमाजी नाईकांनी काय केलं होतं। तरी सुद्धा आज आपल्याला सांगावं लागतंय की माझा राजा क्रांतिकारक आहे। याच्यापेक्षा दुर्भाग्य माझ्यासाठी काहीच नाही। अहो, ज्या माणसाने आपलं बलिदान दिलं त्या माणसासाठी आज आपण न्याय मागतोय, ही खूप दुर्दैवाची बाब आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते, या मोर्चानंतर, या नाना मीटिंग नंतर काय होईल माहिती नाही, पण जोपर्यंत आपल्या राजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण इथं जमायचं आणि क्रांती करायची। आता समाजाविषयी सांगायचं झालं तर नॉन क्रिमिनलची अट आहे। तुम्ही म्हणता की सरकारी ज्या योजना आहेत त्यामध्ये रामोशी समाज हा फक्त 4% समाज हा योजनांचा, सरकारी योजनांचा वापर करतो आणि 96% समाज हा सरकारी योजनेपासून वंचित आहे। मला मान्य आहे, अहो अरे सरकारा, तुला सांगावं असं वाटतं की जी तू सरकारी योजना, मला अरे तुला बोलायला भाग पाडलं गेलंय, सरकारी योजना आम्ही हे करतो पण त्यासाठी एक जाचा कट आहे, जातीच्या दाखल्याबरोबर नॉन क्रिमिनल म्हणजे काय? नाना मला जर आत्ता नॉन क्रिमिनलचा मंडळी सांगू इच्छिते, आत्ता मला नॉन क्रिमिनलचा अर्ज काढायचा, त्यासाठी एक तरतूद आहे 3 वर्षापूर्वीचे उत्पन्नाचे दाखले यांच्या बापाने काढलेले का लगेच एका दिवसात? ही जी अट आहे ही रद्द करावी जेणेकरून आमचा समाज हा शैक्षणिक बाबतीत प्रवाहात येईल। त्यानंतर सांगायचं झालं, जे इनामी वतनी आपल्याला मिळाल्या होत्या त्या सरकारने काही सावकारांनी काढून घेतल्या, तर त्या द्याव्यात, कारण की आपल्या समाजाला उदरनिर्वाहाचं कोणतेही साधन नाहीये, त्याच्यामुळे त्या वतनी परत द्याव्यात। त्यानंतर एक गोष्ट सांगावीशी वाटते की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनमध्ये शिकत होते त्यावेळेस, अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना सांगितलं, त्यांचा जो आपल्याच भारतातला एक माणूस गेला तो म्हणला, नाना तू बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की तुम्ही तुमच्या घराची लाईट ही रात्रभर चालू असते आणि तुम्ही एवढा का अभ्यास करता? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा समाज झोपलेला आहे, मला झोपून कसं चालेल?
नाना बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांच्या समाजासाठी केलं तेच बाबासाहेब आंबेडकर आज मी तुमच्यामध्ये बघते. नाना हा जो झोपलेला समाज होता आज तुम्ही जागा केला, आज एवढी लोक जमतात म्हणजे नाना तुमच्यात काहीतरी आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर आहात माझ्यासाठी. शेवटी एकच सांगा असं वाटतं की ब्रिटिशांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा इंग्रज सैनिकांची 5 मुंडकी आपल्या राजांनी मामलेदारास पाठवली होती. त्या काळात त्यांची सत्ता असून आपण जर 5 मुंडकी पाठवू शकतो तर आजच्या काळामध्ये त्या गोष्टीची पुनरावृत्ती करायला वेळ लागणार नाही. अहो त्या काळीच आम्ही मुंडकी पाडली, आता जास्त काही नाही खुर्च्या तरी पाडूच नक्कीच. तर मला शेवटी हेच सांगावं असं वाटतंय की आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. जसं बोडरे साहेबांनी सांगितलं मागण्या काय एवढ्या मोठ्या नाहीयेत, सहज होऊ शकतात, पण एवढ्या मोर्चे होऊन सुद्धा त्यांना जाग नाहीये. तर आता आपण त्यांना जागे करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. न्याय मिळेल नाही मिळेल पण शेवटच्या क्षणापर्यंत इथे या एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. जय हिंद, जय मल्हार. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा. धन्यवाद.